प्रश्न पाहूया मित्रांनो, खूपच इंटरेस्टिंग असणारा हा प्रश्न आहे. कंबाईन परीक्षा गट ब 2025 ची जी मुख्य परीक्षा झाली होती त्यामध्ये आलेला हा प्रश्न. माझ्याने हे काम होणार नाही. हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रयोगाचे आहे? ओके. कोणत्या प्रयोगाचं उदाहरण आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. वाक्य पाहिल्यानंतर लक्षात येतं की अरे वेगळंच काहीतरी वाक्य दिसतंय आणि पर्यायांचा विचार करतो त्यावेळी लक्षात येतं की हे कर्मणी प्रयोगाशी जोडलेलं आहे. कारण चारही पर्याय तुम्हाला कर्मणी प्रयोगाचेच दिसतात. ठीक आहे. आता मित्रांनो, पहिला वाक्याचा अर्थ लक्षात घ्या. माझ्याने हे काम होणार नाही. ओके. आता अर्थ तुमच्या लक्षात आलेला आहे. आता प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोगामध्ये काय असतो? कर्ता हा प्रधान असतो, बरोबर. आणि जी काही वाक्य असतील ती कशी असतात? तर कर्त्याला प्रत्यय जोडलेला असतो, कर्माला प्रत्यय नसतो. ओके. आणि क्रियापद जे असतं ते भूतकाळी असतं. ओके. इथं भूतकाळी क्रियापद पाहायला मिळतं का कुठं तुम्हाला? नाही. आणि दुसरं म्हणजे की संयुक्त क्रियापद आहे इथं. ठीक आहे. त्यामुळं हा ऑप्शन गेला. गौण कर्तृ कर्मणी प्रयोग हा प्रयोगाचा मुख्य प्रकार आहे आणि त्याचे परत मग काय आहेत? परत 4 पोट प्रकार आहेत. नवीन कर्मणी प्रयोग, त्यानंतर शक्य कर्मणी प्रयोग, समापन कर्मणी प्रयोग आणि पुराण कर्मणी प्रयोग. ओके. सो हा इथं उत्तर होण्याची शक्यता नाहीये. पहिला पण ऑप्शन गेलेला आहे. त्यानंतर नवीन कर्मणी प्रयोग. नवीन कर्मणी प्रयोगामध्ये मित्रांनो, कर्ता जो असतो त्या कर्त्याला कडून हा प्रत्यय जोडला जातो. याचं उत्तर काय असणार आहे? तर याचं उत्तर असेल शक्य कर्मणी प्रयोग. काय असेल? शक्य कर्मणी प्रयोग. आता शक्य कर्मणी प्रयोग का? शक्यता दाखवणार करवते, बसवते, खाववते, पिववते असं कुठेही तुम्हाला इथे क्रियापद पाहायला मिळत नाही. मग का शक्य कर्मणी प्रयोग? तर याचं कारण आहे, पहिलं म्हणजे जसं मी सुरुवातीला सांगितलं, वाक्याचा अर्थ लक्षात घ्या. दुसरं म्हणजे खुणा शोधा. कर्ता कोण आहे? माझ्याने, याला ने प्रत्यय जोडलेला आहे. त्याच्यानंतर कर्म कोण आहे? तर काम, याला प्रत्यय जोडलेला नाहीये. आता तुम्ही म्हणाल की सर आता याच्यातलं कर्ता आणि कर्म तुम्ही कसं सांगितलं? कारण होणार नाही संयुक्त क्रियापद धातू साधीला आपण जर होणार याला म्हटलं तर हो, हा इथं काय होईल? आपल्याला धातू मिळणार. हो हा धातू घेतल्यानंतर होणारे कोण असाच प्रश्न आहे. नारा नारी नारे कोण असा आपण प्रश्न विचारतो, बरोबर आहे. परंतु आता इथं होणारे कोण म्हटल्यानंतर आपल्याला काय वाटतं की काम, काम हा कर्ता असणार आहे. परंतु इथं काम हा कर्ता नाहीये. मग काय करायचं आता? तर याच्यासाठी परत थोडंसं आपल्या प्रश्नाचं स्वरूप हे बदलायचं. आता काय करायचं? करणारा कोण असा घ्यायचा. होच्या ऐवजी कर. आता जसे नियम आहेत त्या नियमाला तसेच मराठीमध्ये अपवाद देखील तुम्हाला पाहायला मिळतात. मग करणारा कोण आहे? मी, म्हणजेच माझ्याने झाला. करण्याची क्रिया कोणावरती घडली किंवा केलेलं काय आहे? तर इथं तुम्हाला काम पाहायला मिळतं, म्हणजे हेही तुमचं कर्म झालं. ठीक आहे. आता ह्या सर्व बाबींचा विचार करून मग आपण शेवटी एका अंतिम उत्तरापर्यंत येऊन पोहोचतो, ते म्हणजे शक्य कर्मणी प्रयोग.